गुड मॉर्निंग. नेहा अँड अभि डेली ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि सकाळ झाली, आत्ताच अभि आलाय शिकवून. तर काल आम्ही याच्यापेक्षा बारीकवाला साबुदाणा वडा आम्ही 50 रुपयाला एक, 100 रुपयाला 2 खाल्ले. आणि आज आम्ही बघा किती सारे बनवतोय. साबुदाणा वडा आहे गरम गरम नाश्ता. चला तर मग खावी आता. सासूबाई आई जवळ जवळ खाण्याची वेळ झालेली आहे. हे बघा, आम्ही आता साबुदाणे वडे बनवतोय. आई थापून देते. आईचा नाश्ता झालेला आहे. तर मी सकाळी ब्लँकेट वरनं भाज्या बिज्या मागवलेल्या. काल आईला आळूची पानं आणि मेथीची भाजी, पालक ते हवं होतं. कडधान्य 2 दिवस खातोय. तर काय साफसफाईची कामं चालले. भाज्या सगळ्या साफ करून घेतल्या आहेत. आता थोड्या वेळातच आम्ही निघू आणि जाऊ ब्लड टेस्टला. थोड्या वेळामध्ये ब्लड टेस्टिंगसाठी जाणार आहे. तर ही सगळी तयारी करून ठेवते, म्हणजे आलं की जेवण बनवायचं. तर आता आम्ही रॅपिडो बुक केली आणि चाललो आहोत रामकिशनला. 11:30 वाजून गेलेले आहेत आणि ट्रॅफिक आहे, बघू शकतो. आता 5 आमच्या इकडे ऑटो बुक होत नाही. आता रॅपिड केला आणि आता गेला मी पुन्हा आलेलो आहोत ब्लड टेस्ट करण्यासाठी आणि रिपोर्ट घेण्यासाठी. तर बघूया, थोड्या वेळातच भेटूया आपण. आता आम्ही पोहोचलोय. परत आता ब्लड टेस्ट करू आणि मग जाऊ. आई बसलेली आहे. तर आताच ब्लड टेस्ट झालेला आहे आणि आम्ही रिपोर्ट घेतलेले आहे. आता आम्ही घरी जातो आणि नंतर मग दुपारी डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे. आणि एक पण ऑटो भेटत नाही म्हणून आता रॅपिडो बुक केली आहे मी. तर बघूया. गोळीबारला खार स्टेशनला यायला कोण मागतच नाही ऑटोवाले. पेशंट असला तरी पण त्यांना काही काळजी नसते. 5-6 गेल्यात, 6 ऑटो. ऑटोचा प्रॉब्लेमच आहे. काय माहिती त्यांना काय प्रॉब्लेम आहे घेऊन जायला. तर रॅपिडो बुक केली आणि आली आता आमची रॅपिडो. तर आता आम्ही चाललोय घरी. आई पण बसली आहे. आम्ही पोहोचू घरात थोड्या वेळातच. परतीचा प्रवास. आता बघूया, खार सबवेला ट्रॅफिक भेटलं तर, नाहीतर मग ट्रॅफिक नसेल तर लवकर पोहोचू आम्ही. कसं वाटतंय आई तुला? बरं वाटतं. ब्लड काढून रिपोर्ट, तर डॉक्टर काय बोलतील त्याचं टेन्शन ना तुला? हा, हा दुखायला लागला. काहीतरी खाऊया. चहा बनवते. चहा बनवते. चहा बनवते. चहा घरी. रिक्षा मिळाली आहे. आता आम्ही चाललो आहे डॉक्टरकडे परत भेटायला. रिपोर्ट आले. एक बाकी आहे. मग ते भेटू काय. 6 hours later. आता आम्ही रिक्षात बसलोय. जस्ट आलो आता क्लिनिकवर. 6:30 वाजत आले. तर 3-4 तास झाले. 2 वाजता आम्ही जेवलो पण नाही, कायच नाही. भूक लागली म्हणून एक पाण्याची बॉटल आणि बिस्किट आणून खाल्लं. चक्कर येत होती, चक्कर. आता जाऊन घरी जाऊन काहीतरी खाऊ. आमचा पण उपास झाला आज. तर आता पोहोचलो आम्ही थोड्या वेळामध्ये. चला. बघा आमच्या एरियात पोहोचलोय आम्ही.
ईस्टला पोचलो आहे आता कारला. हे रिक्षावाले येतात नव्हते मग यांना कन्व्हिन्स केलं 100 रुपयात पहिले मी येतो तुम्हाला घेऊन. आलो चला. The next day. आणि झाली आहे संध्याकाळ. आज सकाळपासून मी ब्लॉग नाही बनवला कारण की जरा घाई गडबडीत होती. उठली, जेवण बिवण बनवलं, जेवलो बिवलो. अभि आला, अभि शिकवायला गेलेला, तिकडनं आला. त्यानंतर आम्ही जेवलो आणि झोपली. आता उठली तर आता आईची पॅकिंग चालली आहे. सगळं काय 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 विसरते नाही विसरत काय. आई कसं वाटलं? कसं वाटलं तुला? बोल, 2 शब्द बोल. हा होय बोल. बरं वाटलं ग. तू उगाच नको मला ग, मला आवडत नाही ना ग. मला आवडत काय असं पप्पा करून हे आवडत हा कसं आवडतं? केलं नंतर आवडत. बाय बाय कर, बाय बाय. असं कर, असं. बाय बाय. तर आता पॅकिंग चाललेली आहे आणि आई चालली आहे. 5 दिवस होती तर गडबड 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 सगळं ब्लड टेस्ट, सोनोग्राफी, हे ते त्याच्यातच आमचा 5 दिवस गेले. तर आता ते निघेल थोड्या वेळाने. किती दिवस राहायचं पाहुण्याच्या घरी? ते पण आहे. पाहुण्याच्या घरी 1 ते 2 दिवस राहावं लागतं. 5-5 दिवस राहा डॉक्टर जमतंय का? जावाय कटाळ जावई काय नाही कंटाळा, तू कंटाळली आहे. तू पळते. तिला असं वाटतंय की कधी मी जाते कधी. तिला असं वाटतंय किती दिवस झालेत बापरे मी आले इकडे. पाहुण्या माणसाच्या घरी काही दिवस नाही करायचं. 1 ते 2 दिवस बरं वाटतं. बाकीच्या वेळेस काय झेल आहे काय? जेल आहे काय? तिसऱ्या दिवशी तरी वाटतं असं वाटतं मी केव्हा जायचं. आता माझा मोबाईल याच्यात आता धूप घेते. धूप घ्यायचा टाइम झाला. काका येते, त्यांच्याकडे धूप छान मिळतं, आम्ही घेतच नेहमी. तर धूप संपलेला धूप घ्यायला आलो. अर्थात नेहाच्या आईला टॅक्सीत बसवून दिल्या. आता त्या पोचतील अर्ध्या 1 तासात. तर मग आम्ही जाऊ आता घरी. आता ब्लॉग इथेच एंड करतोय.